नमस्कार. आम्ही पालकच्या या एका ताज्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. 10वीची परीक्षा झाली आहे, 10वीचे रिझल्ट लागले. बहुतेक सर्व मुलांना भरपूर मार्क मिळाले आणि त्यांच्या आईवडिलांनी आणि काही मुलांनी मिळून मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसच्या जबरदस्त 5 आकडी आणि 6 आकडी फिया या भरलेल्या आहेत. आणि त्याच गोष्टीबद्दल आपण थोडक्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊया. माझा हा व्हिडिओ बघून तुम्ही आयुष्यात खूप मोठे निर्णय घ्याल आणि कोचिंग क्लास सोडून द्याल किंवा घाईघाईने जाऊन कोचिंग क्लास जॉईन कराल अशी माझी अपेक्षा नाही आहे. काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार व्हावा या दृष्टीने पालकांशी मी बोलतो आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, डिझाईन अशा प्रकारची अत्यंत नामवंत कॉलेजेस भारतामध्ये आहेत. त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन एकदा मिळाली आणि ती डिग्री पदरात पडली की आयुष्यभर तुमच्या एका उत्तम व्यवसायाची, नोकरीची सोय होते आणि तिथे प्रगतीला भरपूर वाव असतो. अशा प्रकारची ही 3 किंवा 4 करिअर्स आहेत. त्यामुळे पालकांना त्या करिअर्सबद्दल आकर्षण वाटणे, अनेक मुलांनाही ते आकर्षण वाटणे आणि या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी त्यांनी भरपूर धडपड किंवा मेहनत करायला तयार होणे यात काहीच चूक नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारे मेहनत करून, कमालीचे कष्ट करून आयुष्यात मोठं होता यावं हे आपल्या सगळ्यांचीच महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यामध्येही काही चूक नाही आहे. 1-2 छोटे लाल झेंडे तुम्हाला दाखवणं हे माझं काम आहे. त्या गोष्टींबद्दल आज चर्चा करूया. 10वीच्या परीक्षांमधले मार्क यापेक्षा फसवी गोष्ट जगात दुसरी कुठलीही नाही. तुमच्या मुलांच्या शाळेचा निर्णय जर तुम्ही बघितला असेल, निकाल जर तुम्ही बघितला असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या माहितीतल्या जवळजवळ सर्व मुलांना 80% वर मार्क मिळालेले आहेत. त्यातल्या बहुतेक मुलांना 90% वर मार्क मिळालेले आहेत. 95% वर मार्क मिळालेली मुलं सुद्धा अक्षरशः लाखाच्या संख्येत आहेत. या सर्व मुलांच्या आईवडिलांचा असा विश्वास आहे की आपलं मूल हुशार आहे आणि त्यांनी जर योग्य दिशेने प्रयत्न केले आणि त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते मूल आयुष्यामध्ये खूप यशस्वी होऊ शकतं. निदान या मोठ्या कॉलेजेसमध्ये तर त्याला ॲडमिशन निश्चितच मिळू शकते. मी मुलांच्या हुशारीबद्दल बोलत नाही आहे, कारण हुशारी कशाला म्हणायचं? आयुष्यात खरंच यशस्वी होणं म्हणजे काय असतं? खूप श्रीमंत होणं किंवा नोकरीधंद्यातनं खूप पैसे कमावणं ह्याचा 10वीच्या मार्कांशी संबंध असतो का? हे सगळे फार कॉम्प्लिकेटेड मुद्दे आहेत. त्याच्या डिटेल्समध्ये आपण आत्ता जात नाही आहोत. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या प्रवेश परीक्षांमधून उत्तम मार्क मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये जाणे यासाठी मरणाची स्पर्धा आहे. विशेषतः डिझाईन कॉलेजेस आणि मेडिकल कॉलेजेस ह्याच्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि तिथे प्लॅन बी नाही आहे. 1 लाखभर लोकांना किंवा ही मुलं सगळी जेव्हा 12वीपर्यंत पोचतील तेव्हा 1.25 लाख म्हणूया, एवढ्या लोकांना मेडिकलला ॲडमिशन मिळणार आहे. त्याच्यातल्या निम्म्यापेक्षा कमी जागा या सरकारी आहेत, निम्म्यापेक्षा जास्त जागा या प्रायव्हेटमध्ये आहेत आणि त्या निदान वर्षाला 15 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त या फीच्या कॉलेजेसमध्ये आहेत. उत्तम इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रॉबब्ली 1-1.5 लाख जागा आहेत. त्याच्यानंतर ढिगभर कॉलेजेस आहेत. त्याच्यातल्या ग्रॅज्युएट्सचं काय होतं आणि पुढच्या 3 वर्षानंतर, 4 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर जेव्हा ही मुलं बाहेर पडणार आहेत तेव्हा काय होणार आहे याबद्दलही कुणी आत्ता काही फार सांगू शकत नाही. पुन्हा न चुकणारी एक गोष्ट अशी आहे की पुढची 2 वर्ष या सर्व मुलांना दिवसाला कमीत कमी 4 ते 5 तास स्वतःचा अभ्यास आणि 4 ते 5 तास त्या कोचिंग क्लासमधला अभ्यास असे दिवसाचे 8 तास ते 12 तास अभ्यास करावा लागणार आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे आणि यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे. त्यांना घरातून उठून आवरून त्या कोचिंग क्लासला जावं लागणार आहे. तिथे 4-5 तास बसावं लागणार आहे. घरी परत येऊन थोडंसं खाऊन पिऊन डुलकी काढून परत स्वतःचा अभ्यास करायला घ्यावा लागणार आहे. आणि जी मुलं हे रुटीन आठवड्याचे 6 दिवस पुढचे 100 आठवडे म्हणजे 2 वर्ष करू शकणार आहेत
त्या मुलांना या परीक्षांमध्ये यश मिळायची थोडीफार संधी आहे. ही बॉटम लाईन काही बदलत नाही. त्याच्यामुळे तुमच्या मुलांनी इयत्ता 10वीमध्ये किंवा 10वीपर्यंत प्रचंड टिवल्या बावल्या केल्या असतील आणि शेवटचा महिना 2 महिने अभ्यास करून जर 85 आणि 90% मार्क मिळवले असतील, तर ह्याच्यात तुमच्या मुलाच्या बुद्धिमत्तेपेक्षा 10वीची परीक्षा ही किती गाळात गेलेली आहे ह्याच्याबद्दल जास्त मोठं संविधान निघतं. हा महत्त्वाचा भाग आहे. इयत्ता 10वीपर्यंतचं गणित किंवा 10वीपर्यंतचं फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि 11वी-12वीच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी करावं लागणारं PCMB ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चांगले शिक्षक आणि भरपूर मेहनत यांच्या मदतीने ही मुलं पुढे जाऊ शकतात हे निश्चित आहे. पण या प्रकारे मेहनत करणारं आपलं मूल आहे का? आणि या प्रकारची मेहनत जर त्याच्याकडून करून घ्यायची असेल तर अख्ख्या घरादाराला किती मेहनत घ्यावी लागते, काय करावं लागतं, त्याचा किती संघर्ष होतो, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे टेक्निक्स वापरावी लागतात, काय प्रकारची लाचलुचपत करावी लागते आणि हे खरंच 2 वर्ष या ताणामध्ये राहणं आपल्या अख्ख्या घराला शक्य आहे का ह्याचा तुम्ही साक्षेपाने विचार करावा असं मला वाटतं. तुमच्या मुलांनी चांगल्या कोचिंग क्लासेसला जावं, उत्तम अभ्यास करावा, चांगल्या कॉलेजेसना ॲडमिशन घ्यावी आणि या देशाला आणि जगाला चांगले डॉक्टर, इंजिनियर्स, डिझायनर्स, आर्किटेक्ट्स मिळावे ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. फक्त पुढची 2 वर्ष ही कमालीची त्रासाची आहेत, कमालीची अवघड आहेत आणि एका विशिष्ट प्रकारचा स्वभाव, निश्चय आणि मनोधैर्य असणारी मुलंच या मोठ्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतात. ह्याचं तुम्ही भान ठेवा. घरदार अख्खं यामध्ये इन्व्हॉल्व होतं तर त्या घरदाराची याची तयारी आहे का ह्याचा शांतपणे विचार करा. नाहीतर आत्ताच किंवा पुढच्या 3 महिन्यामध्ये काय होतं आहे ह्याचा अंदाज घेऊन रस्ता बदलण्यामध्ये काहीही चूक नाही. जगामध्ये कोट्यावधी माणसांना विविध प्रकारच्या कामाची गरज आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उत्तम करिअर अवेलेबल आहे, पैसा अवेलेबल आहे, सुख अवेलेबल आहे, आनंद अवेलेबल आहे, विविध प्रगतीच्या संधी अवेलेबल आहेत. पण हा निर्णय तुम्ही पुढच्या 3 महिन्यात घ्यावा असं मला वाटतं. कारण त्याच प्रकारे रेटत राहणे हे जर तुमची पूर्ण कुटुंब संस्था 2 वर्ष करणार असेल तर ॲट द एंड ऑफ दीज 2 इयर्स तुमच्या सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य धोक्यात येणार आहे आणि तुमचे एकमेकांमधले नातेसंबंध हे दुरुस्त होण्यापलीकडे ताणले जाणार आहेत आणि त्याचा त्या मुलावर जो काय परिणाम होईल तो पुन्हा वेगळा असणार आहे. या सगळ्याचा कृपया साक्षेपानी विचार करा. पुढच्या 3 महिन्यामध्ये काय होतं आहे ते बघा आणि त्यानंतर ठरवा की आपल्याला याच रस्त्यावर पुढची 2.5 वर्ष चालायचं आहे का आपल्याला रस्ता वेगळा निवडायचा आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमतरता नाही, कुठलीही मानहानी नाही, काहीही चूक नाही. हातात मिळालेल्या डेटावर योग्य प्रकारे काम करणं यातच खरा शहाणपणा आहे. धन्यवाद.